सौंदत्तीच्या डोंगरांनी बाळूमामांच्या मेंढरांना वेढून घेतले आहे। यल्लमा देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी हजारो मेंढ्यांचा कळप शांतपणे विसावतो। या स्थळी पोहोचताच भक्तांमध्ये एक वेगळाच दैवी संचार जाणवतो। सौंदत्तीतील मोठा चमत्कार। जवळच्याच एका गावात अनेक दिवसांपासून महामारीचा विळखा होता। अनेक प्रयत्न करूनही ती थांबत नव्हती। बाळूमामांच्या मेंढरांचा कळप त्या गावाजवळून जात असताना गावकऱ्यांनी हताश होऊन मेंढपाळांना विनंती केली। बाळूमामांच्या शिष्यांनी कोणतेही शब्द न बोलता फक्त कळपातील 7 मेंढ्या आणि मामांची एक जुनी काठी त्या गावातून फिरवली। दुसऱ्याच दिवशी ती महामारी अचानक थांबली आणि गावकरी पूर्णपणे रोगमुक्त झाले। गावकऱ्यांनी याला बाळूमामांचा महिमा मानून कळपाचे दुप्पट आदराने स्वागत केले। अन्नपूर्णा लीला। सौंदत्ती यात्रेमध्ये दर्शनासाठी आलेल्या असंख्य भक्तांसाठी अन्नदान महाप्रसाद आयोजित केले होते, पण भाविकांची गर्दी अपेक्षेपेक्षा कैक पटीने वाढली। प्रसाद अपुरा पडण्याची भीती निर्माण झाली। तेव्हा मेंढपाळांनी कळपाजवळ ठेवलेल्या बाळूमामांच्या झोळीतून मूठभर भंडार भस्म काढून प्रसादाच्या भांड्यात मिसळले। हा भंडार मिसळताच भांड्यातील प्रसाद अक्षय झाला। तो प्रसाद जेवढा वाढत होता तेवढा त्याचा सुगंध आणि गोडी वाढत होती। सर्व भक्तांनी तृप्त होईपर्यंत प्रसाद घेतला, तरी भांड्यातील प्रसाद संपला नाही। अन्न अपुरे पडण्याची चिंता बाळूमामांनी कशी दूर केली याचा अनुभव सर्व भाविकांनी घेतला। यल्लमा देवीचा स्वीकार। कळपातील प्रमुख मेंढपाळ जेव्हा देवीच्या मुख्य गाभाऱ्यात दर्शन घेऊन बाहेर पडतो तेव्हा त्याला मंदिरातून बाहेर पडणाऱ्या एका ज्येष्ठ जोगतीण मातेचे दर्शन होते। त्या मातेच्या चेहऱ्यावर बाळूमामांच्या शिष्याला साक्षात देवीची छबी दिसते। त्या मातेने मेंढपाळाला देवीचा पवित्र कवड्यांचा प्रसाद दिला आणि आशीर्वाद दिला। बाळूमामांचा महिमा आता कर्नाटकातही अमर होईल। त्यांच्या मेंढरांना माझा आशीर्वाद आहे। अशा प्रकारे सौंदत्तीच्या भूमीत बाळूमामांच्या भक्तीने आणि चमत्कारांनी यल्लमा देवीच्या शक्तिपीठात एक नवा इतिहास घडवला।